चतुर्भुज पुस्तकातील सुंदर कथा वारसा भाग 2. मागील भागात आपण पाहिलं, पुष्पा मला भाऊ नाही, मला भाऊ नाही असं ओरडत गिरीशभोवती घिरट्या घालत असते. तिचा आरडाओरडा ऐकून बाप्पा बाहेर येतात. पुष्पाच्या तोंडचं वाक्य ऐकून खाडकन तिच्या तोंडात मारतात. तोच वहिनी बाहेर येतात. का हो, जेव्हा तेव्हा तिला मारता? नेहमी तुम्ही त्याची कड घेता? पटकन बाप्पा म्हणतात, ती कार्टी बघ, मला भाऊ नाही, मला भाऊ नाही म्हणून नाचते. वहिनी म्हणतात, गिरीशनं आधी काहीतरी केलं असेल, तोही काही कमी नाही. असू दे, त्याला मी शिक्षा करणार नाही, तू कर हवी तर. अहो, पण भाऊ नाही म्हटल्यानं नातं लगेच नाहीचं होतं का? तुमचं आपलं काहीतरीच. पुष्पे, चल घरात, तो तुझा भाऊच आहे. नाही कसा? पुष्पाला घेऊन वहिनी घरात गेल्या आणि बाप्पा कमालीचे अस्वस्थ होत स्वतःशी म्हणतात, निव्वळ फसवणूक, फसवणूक निव्वळ. आता पुढे? अगदी याच शब्दावरून मला आता अगदी अलीकडचा प्रसंग आठवतो आहे. दिवस पुष्पाच्या लग्नाचा होता आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी लग्न होतं त्याच दिवशी गिरीशच्या वर्गाची ट्रीप होती. एके दिवशी 20-25 मुले अचानक दारात येऊन उभी राहिली. त्या सगळ्यांचं म्हणणं, गिरीशनं ट्रीपला यावं. घरात लग्नकार्य असताना त्याला कसं पाठवता येईल असं बाप्पांनी प्रत्येकाला विचारून पाहिलं, पण कुणीही आपला हेका सोडायला तयार नव्हतं. शेवटी मुलं कंटाळून निघून गेली. त्याच दिवशी संध्याकाळी गिरीशचे मास्तर बाप्पांना भेटायला आले. नमस्कार चमत्कार चहापाणी झाल्यावर मास्तरांनी ट्रीपचा विषय काढला. खरं म्हणजे मी विचारणं योग्य नव्हे, व्यवहाराला धरूनही नाही, पण सगळी मुलं गिरीशसाठी हटून बसली आहेत. त्याच्याशिवाय ट्रीपला यायला कुणी तयार नाही. ट्रीपचा दिवस बदलणंही अशक्य आहे. तुम्हाला कसं विचारावं हा माझ्यापुढे प्रश्न पडलाय, आणि आता नकार देताना तुम्हालाही प्रश्न पडणार आहे. तेवढ्यात वहिनी बाहेर आल्या. मास्तर पुढे सांगत होते, केवळ मुलांचा त्याच्यावर जीव जडलाय असं नाही. मलाही तो एखाद्या दिवशी गैरहजर असला तर चुकल्यासारखं वाटतं. आयुष्यात खूप मुलं गेली हाताखालून. तुमची पुष्पाही होती त्यात. सध्या 40च्या वर मुलं शिकतायत, पण याच्यासाठी काही निराळच वाटतं. एका भावनाप्रधान माणसाने दुसऱ्या भावनाप्रधान माणसासमोर उभी केलेली समस्या होती ती. बाप्पा काही सांगणार तोच मास्तर पुढे म्हणाले, मला 2 मुलं आहेत. गिरीशकडे पाहिलं की वाटतं हाही आपलाच 3रा मुलगा आहे. मी त्याला माझा मुलगा मानतो. बाप्पांचा चेहरा बघता बघता बदलला. ते चटकन म्हणाले, तुम्ही गिरीशला घेऊन जा. गिरीश ट्रीपला गेला आणि बाप्पा दुसऱ्या विचाराने अस्वस्थ झाले. वहिनींना ते पुन्हा पुन्हा म्हणत होते. मास्तरांना ओढ वाटते, वर्गातल्या मुलांना आपुलकी वाटते. आपण दोघांनी परवानगी दिली, पण त्याला स्वतःला बहिणीच्या लग्नाचं महत्त्व कसं नाही? पुष्पाचा खरा भाऊ असता तर त्याने शाळेतल्या मुलांना काय किंवा मास्तरांना काय माझ्यापर्यंत येऊनच दिलं नसतं. वहिनी त्या आक्षेपावर नुसत्या गप्प राहत होत्या आणि बाप्पा अस्वस्थ होत म्हणत होते, फसवणूक, निव्वळ फसवणूक. दिवसभर बाप्पा अस्वस्थ होते. पुष्पाच्या लग्नाचे सोहळे चालले होते, पण बाप्पाच्या डोक्यात गिरीशचे विचार चालले होते. आणि संध्याकाळी 4 वाजता गंमत झाली. दारापाशी अचानकपणे सर्व्हिस मोटार येऊन उभी राहिली. 30-35 मुलं भराभर उड्या मारीत मोटारीतून उतरली आणि लग्नाचा मांडव आणखीनच गजबजून गेला. शेवटची पंगत नुकतीच संपल्याने आचारी वाढपी जेवायला बसायच्या तयारीत होते.
एवढी मुलं एकदम आल्यावर त्यांचीच पंगत बसली. गिरीशचे मास्तर पण मुलांच्या पंक्तीत बसले. मुलं जेवणावर हात मारीत होती. मास्तर बाप्पांना म्हणाले, बहीण भावात एवढं प्रेम मी पाहिलेलं नाही. 1.5 तासापूर्वी गिरीश म्हणाला, मी तुम्हा सगळ्यांचं ऐकलं. लग्न सोडून ट्रीपला आलो. आता तुम्ही सगळे पुष्पाच्या लग्नाला चला. बाप्पांचा आनंद वाढेल. शेवटी त्याचं ऐकावं लागलं. माझ्या स्वतःच्या घरी बहिणी भावात एवढं प्रेम नाही. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आढळत नाही. बाप्पा समाधानानं ती अंगत पंगत पाहत होते, पण त्यांच्या डोक्यातली विचारचक्र थांबली नव्हती. सांगायच्या नादात खूपच पुढे गेलो मी. लहानपणचं कितीतरी सांगायचं आहे अजून. मला वाटतं तेव्हा गिरीश 8-9 वर्षाचा असावा. दिवस पावसाळ्याचे. माझ्या वैभवाचा काळ. पानागणिक फूल लपलं होतं. त्या संपत्तीला गंती नव्हती. पुष्पा आणि गिरीश तासनतास फुलं वेचीत बसायचे. मंगळागौरीच्या दिवशी बाहेरची माणसं देखील फुलांसाठी येत असत. एकदा गंमत झाली. पुष्पाची सकाळची शाळा होती. टोपली घेऊन गिरीश एकटाच बाहेर आला. फांदीन फांदी हलवून त्यानं फुलांचा सडा खाली पाडला. तासभरात त्यानं एकट्यानं फुलं गोळा केली. टोपली शिगोशिग भरली. तोच त्याच्या नावाचा पुकारा करीत एक 14-15 वर्षाचा मुलगा सायकलीवरून आला. त्याच्या धोतराच्या झोळीत गिरीशनं सगळी टोपली रिकामी केली. रोज किती वाजता येऊ? ह्याच वेळेला. पहा, दुसऱ्या कुणाला फुलं द्यायची नाहीत. नाही. ठीक आहे, उद्या येतो. पण आजचे पैसे उद्या देतो ना? नाही, आत्ताच हवेत. नाईलाजाने तो मुलगा परत फिरला. त्याने गिरीशच्या हातावर पावली ठेवली. गिरीशने ते पैसे माझ्याच बुंद्याखाली खड्डा खणून ठेवले. हा क्रम ओळीने 10 दिवस चालला. 10 पावल्या आणि 11व्या दिवशी पैसे ठेवताना पुष्पा अचानक बाहेर आली. गिरी, काय करतोस रे? काही नाही. मातेचे हात झटकीत गिरीश उभा राहिला. काहीतरी आहे. चेहरा का असा झालाय? कुठं काय? काही नाही. पुष्पाने आपला मोहरा बदलला. त्याला विश्वासात घेण्यासाठी तिनं लाडीकपणे विचारलं, मला नाही सांगणार? कुणाला सांगणार नाहीस? नाही. अगदी आईला आणि बाप्पांनाही नाही सांगायचं. नाही सांगणार. वचन दे. दिलं. गिरीशनं आपलं गुपित सांगितलं. असं काही ऐकायला मिळेल हे तिच्या गावी नसल्यानं तिने डोळे विस्पारले. भावड्या, कुठून आणलेस? मी मिळवले. कसे पण? पारिजातकातली फुलं विकली. माळ्याच्या मुलाला. पुष्पा तीरासारखी घरात गेली. गिरीश बुचकाळ्यात पडून तिथेच उभा राहिला. थोड्याच वेळा संतापलेल्या वहिनी आणि कावरी बावरी झालेली पुष्पा दोघी बाहेर आल्या. कार्ट्या, हे धंदे करतोस? शरम नाही वाटत? उद्या आईबापांना विकशील. पाठोपाठ 2-3 दणके गिरीशच्या पाठीत बसले. संध्याकाळी बाप्पा चिंतातूर चेहरा करून माझ्याजवळ येऊन बसले. वहिनी होत्याच. तुम्ही आत्ताशा बदललात. गिरीशला तुमचा धाक राहिला नाही. सकाळी त्यानं फुलं विकली. गेले 10 दिवस विकतोय. तुम्ही त्याला काही कसं बोलत नाही? काय बोलायचं हेच कळत नाही. तुमचं आपलं काहीतरीच. वहिनी रागानं म्हणाल्या. बाप्पा निश्चिल बसून होते. ते हळूहळू म्हणाले, गिरीश आपला खरोखरचा मुलगा असता तर त्यानं असं केलं नसतं. आपलाच तर आहे तो. मी केव्हाच विसरून गेले आहे. आपण त्याला सांभाळायला आणला होता म्हणून. तुझं अंतकरण निसंशय मोठा आहे. नाही म्हटलं तरी माझ्याच मनात तुलना चालू होते.
मला तुमचं हे पटत नाही. आपला तो खरा मुलगा असता तर त्याच्याही हातून असं काही घडलं नसतं कशावरून. पुष्पानं तसं काही केलं नाही. पुष्पा मुलगी आहे आणि प्रत्येक वेळी परिस्थिती काही सारखी नसते. त्याशिवाय संस्कार असतात की. हो ना? एकच कुटुंब 2 मुलावर एकाच तऱ्हेचे संस्कार करतं, पण एक निराळा वागतो म्हणजे ही गोष्ट निव्वळ संस्कारावर अवलंबून नाही हे निश्चित. मग? वहिनींनी अचंब्यानं विचारलं. पूर्वसुकृत म्हणून काही शक्ती असावी. मग संस्कारांना काहीच किंमत नाही का? मग पुष्पा का नाही बिघडली? तिचं पूर्वसुकृत तसं नसेल. तुमचा निव्वळ तर्क चाललाय. निव्वळ तर्क, वैचारिक गोंधळ. मी सांगते, माझं ऐका. तसं काही नाही. दोन्ही मुलं आपलीच आहेत. उगीच विचार करत बसायचं. एखादे वेळी होतो एखाद्याला मोह. त्याचा एवढा काय बाऊ करता? असं चालायचंच. बाहेरचं मूल आपलं मानायचं. ही झाली भावनेच्या पोटी उडी. आता त्याला व्यवहाराचं स्वरूप देता येणार नाही. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलायला हवा, नाहीतर जड जाईल. बाप्पा स्वतः हे सारं समजू शकत होते. मनोवृत्ती ताब्यात ठेवण्यासाठी त्यांची खूप धडपड चालायची. पुष्पा आणि गिरीश यांच्यात त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. माया, प्रेम, वात्सल्याबाबत दोन्ही मुलं भाग्यवान होती. एकाचंही पारडं कधी खाली गेलं नाही. पण स्वभावातली एखादी निराळी छटा दिसली की बाप्पा अस्वस्थ होत. त्यामुळे दुःख काय किंवा सौख्य काय, कोणत्याच गोष्टीचा ते निर्भेळ आनंद घेऊ शकले नाहीत. आनंदाच्या प्रसंगी त्यांना एकटं वाटायचं आणि त्यांच्या दुःखातही त्यांना सहभागी उरला नाही. इंग्रजी 5वीत असताना गिरीशला स्कॉलरशिप मिळाली. शाळेतर्फे त्याचं कौतुक झालं. गॅदरिंगमध्ये त्याला बक्षीस मिळाले. केवळ अभ्यासातच नव्हे तर गाण्याच्या चढाओढीतही तो पहिला आला. बक्षीस समारंभाच्या दुसऱ्या दिवशी मास्तर दारावरून चालले होते. बाप्पांना बाहेरच बसलेलं पाहून ते आत आले. त्यांनी गिरीशचं कौतुक करायला सुरुवात केली. चहापान झाल्यावर ते उठले. जाता जाता ते म्हणाले, असा मुलगा असणं भाग्य लागतं. पांग फेडील तुमचे गिरीश. बाप्पा गैरवरले. तुमच्यासारख्यांची शिकवण मिळते आहे त्याला. अहो, शिकवण काय, आम्ही सगळ्यांनाच देतो, पण ती घेतली पाहिजे ना. दुसऱ्याचं उदाहरण कशाला? तुमची पुष्पा माझ्याच हाताखालनं गेली की 4 वर्षापूर्वी, पण तिच्यात तेवढी चमक नाही दिसली. आणि एका गोष्टीचं तर मला नवलच वाटतं की ही मुलगी असून तिला गळाही नाही आणि संगीताची आवडही नाही. मग ह्या गोष्टी गिरीशमध्ये कशा आल्या? बाप्पांजवळ उत्तर होतंही आणि नव्हतंही. मास्तर निघून गेले आणि बाप्पा स्वतःशी पुटपुटले. गिरीशमध्ये ह्या गोष्टी कशा काय आल्या? अक्षत संपून बाप्पा घरी आले. गिरीशचं लग्न म्हणून 4 दिवस पुष्पा माहेरी आली. मांडव घातला गेला. पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. लग्नाचा दिवस उजाडला. उजाडताच वाजंत्री आले. वाजंत्रीवाल्यांना कुठं बसायला सांगायचं? कुणीतरी कुणाला तरी विचारलं. बाप्पा लगबगीनं पुढे आले. त्यांना पारिजातका जवळ बसवा. संगीत आणि सुवास बरोबर येऊ दे मांडवात. लग्नासारखा गडबडीचा दिवस. पण बाप्पा 10 वेळा येऊन गेले माझ्याकडे. त्यांच्या वृत्तीची घालमेल चालली होती. त्यांना निवांत माझ्याजवळ बसायचं आहे हे मी ओळखलं होतं, पण सवड सापडत नव्हती. मिळणं शक्यही नव्हतं. पट्टीच्या सिगारेट ओढणाऱ्या माणसाला सिगारेट न मिळाल्याने जे काही होतं तसं बाप्पांचं झालं होतं. लग्न लागलं. पंक्तीवर पंक्ती झाल्या. देव, ब्राह्मण, आप्त, इष्ट
यांच्या आशीर्वादानं गिरीश गृहस्थाश्रमी झाला. दिवसभर लग्न गाजत होतं. सकाळी लग्न, दुपारी जेवण, संध्याकाळी पान सुपारी, रात्री वरात असा भरगच्च कार्यक्रम होता. वाणवा बाहेर असूनही पूर्वेचा सूर्य पश्चिमेकडे केव्हा गेला ते मला समजलं नाही. बरातीची वेळ आली. प्रत्येकजण गडबडीत होता आणि बाप्पा सगळ्यांची नजर चुकून माझ्याजवळ येऊन बसले. पण त्यांना येऊन जेमतेम 2-3 मिनिटं होतात न होताच तोच पाठोपाठ वहिनी आल्या. मला वाटलंच तुम्ही इथे असाल म्हणून. गिरीश आणि ललिता नमस्काराला खोळंबली आहेत. मला माहीत आहे ते, बाप्पा भारावून म्हणाले. तरी तुम्ही इथे आलात? मला माहीत आहे तुम्ही अस्वस्थ झाला आहात. तुमच्या अस्वस्थतेचं कारण मला समजलं नाही अजून. पण सकाळपासून मनात शंका येते की तुम्हाला त्या दोघांचा नमस्कार चुकवायचा आहे. पण ही माझी शंका काही बरोबर नसेल. तुझा तर्क अगदी बरोबर आहे. मी खरंच त्यांचा नमस्कार चुकवतोय. आजपर्यंत सगळ्यांशी प्रतारणा केली, त्यात तुझी मदत घेतली. बाप या नात्यानं पुष्पावर अधिकार आहे त्या कल्पनेनं तिलाही फसवलं. पण आता मात्र उगीचच वाटतंय की त्या निष्पाप पोरीला, ललितेला फसवायचा मला अधिकार नाही. सासरा ह्या नात्यानं तिच्यासमोर उभं राहायचं आणि तिचा नमस्कार घ्यायचा. खरोखरच खुळे आहात तुम्ही. किती वेळ नमस्कार चुकवाल असा, आणि त्यात काही अर्थ तरी? वहिनी आणखीन काही बोलणार होत्या तोच गिरीशची हाक आली. वहिनी लगबगीनं घरात गेल्या आणि त्याच वेळेला दुसरीकडून गिरीश ललिताला घेऊन बाहेर आला. बाप्पांना काय वाटलं कुणास ठाऊक, पण ते पटकन एका आडोशाला लपले. गिरीश ललितेला घेऊन माझ्यापुढं आला. आश्चर्य आहे, बाप्पा इथं पण नाहीत. इश्श, लग्नाची गडबड घरात आणि ह्यावेळी ते इथे कसे येतील? गिरीश काय उत्तर देतो ते मी कान टवकारून ऐकू लागलो. आजपर्यंत मला त्याच्या स्वभावाचा काही अंदाजच बांधता आला नव्हता, कारण मी त्याच्याजवळ कधी पोहोचूच शकलो नाही. बाप्पा इतकाच मी त्याच्या मनोव्यापाराबद्दल अनभिज्ञ होतो. अगं, तुला माहीत नाही, बाप्पा अस्वस्थ झाले की इथे येऊन बसतात पारिजातकाजवळ. त्यांना मग शांत वाटतं. काहीतरीच काय, कुणी देवळात जातं, कुणी नदीकाठी रमतं. बाप्पांचं श्रद्धास्थान हेच आहे. मी सुद्धा जेवढा बाप्पांच्या मायेच्या सावलीत वाढलोय तेवढाच याच्याही छायेत मोठा झालोय. जाऊ दे, बाप्पा नाही सापडत तर न सापडू देत. आपण ह्या पारिजातकालाच बाप्पाच्या ठिकाणी मानू आणि नमस्कार करू. ह्याला नमस्कार केला की तो बाप्पाला पोचेल. खरंच म्हणता की काय? अगदी खरं. बाप्पांना आनंद होईल. चल अगं, आतापर्यंत मी तरी कुठं ह्याला नमस्कार केलाय. चल. आणि दोघांनी मला वाकून नमस्कार केला. वारं नसताना माझं पान हललं. 2 कारणांनी माझी पानं हलली. एक म्हणजे मला नमस्कार केल्यानं खरोखरच तो बाप्पांना पोचला होता, आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पा जरी एकसारखे अस्वस्थ होत होते तरी भावना प्रधानतेचा बाप्पांचा वारसा त्या अनोरस पुत्राकडे आपोआप आला होता. ललितेला गिरीश म्हणत होता, पाहिलंस, त्याची अशी पानं हलली की बाप्पा म्हणतात आपल्याला तो आशीर्वाद देतो आहे.